स्मरितो कार्यारंगणाला तेजमय हे रूप गणेशा भाऊ दे मनाला श्री गणराया गौरी तनया सुखी ठेव जगताला श्री गणराया गौरी तनया सुखी ठेव जगताला
आता झिंगाट होऊन हे भलतंच टाकलं, आता झिंगाट होऊन हे भलतंच टाकलं. हे पाऊल कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं, हे पाऊल कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं. झिंगाट होऊन हे भलतंच टाकलं, आता झिंगाट होऊन हे भलतंच टाकलं. हे पाहून कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं, हे पाहून कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं. त्याला वाटतंय यायला जोडीला, विसारा बोलवून नाचतोय कोंबडा, नाचतोय कोंबडा, नाचतोय कोंबडा. बाय बाय सांगू कुणाला सांगू, बाय बाय सांगू कुणाला सांगू, कळलं ना ग मला. हे पाहून कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं, हे पाहून कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं. झुंजू पाठ झाली, झुंजू पाठ झाली आणि वासुदेवाची सॉरी आली. अहो दान पावलं, अहो दान पावलं, दान पावलं, अहो दान पावलं. उचलून आलं आभाळ, उचलून आलं आभाळ रामाच्या घरी. आणि गाव जागविते आली वासुदेवाची सारी, गाव जागविते आली वासुदेवाची सारी. हो दान पावलं वासुदेवाला, दान पावलं.
तो आपल्या नात्याचा. आपल्या नात्याचा? हो राधे, आपलं नातं या जगात अजरामर राहील. कदाचित त्या नात्याला कुणी दावत तर लावणार नाही ना. अरे कान्हा, हे प्रेम तुझ्या रूपाकडे काहून नाही रे गेलं? तर हे प्रेम अंतर्मनातून या पूर्णतः देहावर, आणि हे प्रेम आणि आपलं प्रेम या जगात खरंच अजरामर राहील. राधे, कान्हा, रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. हो रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. गोपिकांचा गोकुळचा राजा युगायुगांचा स्वामी तुम्हारा. युगायुगांचा स्वामी तुम्हारा. युगायुगांचा स्वामी तुम्हारा. तू गोपिकांचा गोकुळचा राजा युगायुगांचा स्वामी तुम्हारा. युगायुगांचा स्वामी तुम्हारा. युगायुगांचा स्वामी तुम्हारा. दिनरात अससी या राधेचा रात्रंदिनध्यास मनोमिलनाचा. रात्रंदिनध्यास मनोमिलनाचा. रात्रंदिनध्यास मनोमिलनाचा. तुझी मनोकामना सगळ्या श्रीहरी व्याकुळ झाले काना सावळ्या हरी. व्याकुळ झाले काना सावळ्या हरी. रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले काना सावळ्या हरी. रूप पाहिले तुझे मी
मध्यान रातीत झोप कशी आली मध्यान रातीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली मध्यान रात्रीत झोप कशी आली मध्यान रात्रीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कुहू कुहू करी कोकिला पहाटेच्या प्रहरी गोट्यातून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी कुहू कुहू करी कोकिला पहाटेच्या प्रहरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी दुधाच्या धाराच्या काढून मटकी भरली दुधाच्या धाराच्या काढून मटकी भरली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली अंगणात बाई माझ्या दवा बिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हो अंगणात बाई माझ्या दवा बिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती धनधान्य देवोनी भरू त्याची झोळी धनधान्य देवोनी भरू त्याची झोळी कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली 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 हो कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली चल ग बिगी बिगी ए चला चला चला
राधे अगं इकडे ग काय ग अगं ठेव माठे ग राधे काय ग अगं किती गोड दिसतं ना ग अगं तिकडे कोण अगं तो ग किती गोड दिसतं ना ग कोण ग कोण अगं कोणता ग तो ससा ग अगं ससा. हा ससा कुठे गेला बरं गेला ग अगं हो अगं ई अगं इकडे या काय झालं ग अगं बोला उठड ग अगं हो अगं तुझ्याकडे बघतोय आणि तुझ्याकडे बघून लाल झेंडा तुझ्यावर फरक घालायचा काय ग अगं हो तुझं आपलं काहीतरीचा अगं चल माझ्याला उशीर होतोय ए चला ग चला ग चला ग तुझी बेगी पोरी ना उशीर करतात राधे काय ग राधे आता इकडे ये ग काय ग राधे आपण चुकलोय वाटतं ग अगं नाही ग आपण बरोबर आलोय ग अगं नाही ग चुकलोय ग ही वाट माझ्या ओळखीची नाही ग त्याला नाही ग ही बडाई ग हे त्याला पूर्ण इकडून जाऊया अगं चला ग जा खाली पडून बघ अरे अगं हो मथुरच्या गावात जायचं म्हटलं कोणी सांगून तर असायला हवं ना ग अगं हो अगं येत आहा अगं ते आपल्या मावशीला आवाज द्यायला सांगितलं होतं ना आता ग विसरली ग अगं अशी कशी विसरली विसरली मग आता काय करायचं का काय ग राधे तू आवाज आहे का माझ्या मावशीला माझं म्हणलं आहे तर आवाज देऊन बघते हा. दे येते मावशी हा बघू मावशी अगं ये मावशी अगं काय ग अगं येतेस ना बाजाराला अगं आले ग आले येते ग पोरीनो या राधे फार दिवसान या राधेनं फार दिवसान मारी हाक या मावशीला मारी हाक या मावशीला राधा है तरणी ताटी आले मी साथीला राधा है तरणी ताटी आले मी साथीला ये सुंदर पाहुणा
ए चला ग हा या मागो माग चल ग आले ना ग तुमची मावशी चला ग चल ग राधे आले तुझी मावशी तर चल की लगी ए मावशी राधे बघ ना ग काळ्या माझ्यासारखी मध्ये आडून आले बघ काय थांब ग कधी करा चंद्रा. अगं हे मावशी, काय गं राधे? अगं यायला मला उशीर का गं केलास? अगं अजून लवकर आली असती. मग पण काय झालं माहितीये? काय ग माझं ना जड झालं ए बघ. काय काय झालं का माठ मुलगी माठ. तुला काय वाटलं? मला काही नाही का ते जाऊ दे. काय गं? एवढ्या घाई ना हा आणि एवढ्या गडबडीने कशाला बोलवलं का मला? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरे बाजाराला चाललोय बघ. असं होय? मग जावा की मी कशाला येऊ? म्हणतो तू ना ग की नको म्हणून चल माझ्यासोबत थांबा बाजाराला. गं तुम्ही जरा. थांब गं ना. अगं हे मावशी, काय करा दे? अगं पण आम्हाला कोणालाच मथुरेचा रस्ता माहित नाही बघ. आता रस्ता माहित नाही म्हणून हाक मारली का मला? अगं हो. हिला विचार सकाळी मी बाजून गेली तेव्हा हिने आवाज नाही दिला मला. अगं विसरले असेल. अशी कशी विसरली असेल? भाऊबर भांडायला विसरते ही. ए मावशी काय ग हे राधे ही असेल ना तर मी यायची नाही बाजाराला बघ. आणि मला पण याची हवस नाही बघ. जा जा नाही, एकटीच जा. राधे, काय गं करायचं यांचं? राधे मी मार घेते तू चल गं माझ्यासोबत अगं थांब गं जरा. जरा पुढे गेली की राहिला पाण्याच्या खाली जाशील बघ. मावशी अगं हे मावशी, चल ना गं आता. मग तिला प्रेमाने बोलायचं सांग. अगं प्रेमाने, अगं हे चंद्रा, काय ग अगं मावशी प्रेमाने बोल म्हणते. हिच्याशी आणि प्रेमानं मी आमच्या ह्यांच्याशी पण प्रेमानं बोलते हिच्याशी प्रेमानं बोलते. अगं अगं तू ह्यांच्याशी रात्री बोलते की माझी आता बोल. मावशी राधे बघ गं कशी म्हणते अगं बोल गं आता. आता तुम्ही म्हणताय मग ना नाही तर नाहीच ना मान धरून मावशी काय गं? आता प्रेमानं आपण कसं बोलू हिच्याशी अगं चंद्रा, आमच्याशी कसं बोलतेस तसंच तिच्याशी बोल. थांबा 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 ए मावशी ए मावशी ए तिकडे मावशी. ए मावशी अगं असं असं करून भोगा पडली शितर. हाय का? कशी बोलतीये आजकालच्या पोरीचं प्रेम असं होतं का? मग कसं होतं का आजकालच्या पोरीचं प्रेम कसं होतं? कसं ग एकाला हाय हाय दुसऱ्याला बाय आणि पोरगी तिसऱ्यावर पडून जाईल. मावशी आणि जुन्यात सांगायचं म्हणलं तर कसं? कसं ग सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला की हाय गेला गेला बिचारा गेलाय. सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर आला लैला मजनू त्यानंतर आला लैला मजनू आज सगळे नुसतं पालवीना दगडू. ते सगळे दगडूच का ग दगड सगळे त्यातला एक दगड सुटला नाही गोळ्या लागतील. मग असं प्रेमाने बोल सांगा का तिला? तुम्ही तशी प्रेमाला बोलूच का बोल ग गं आता. असंच तर बोलते. ए मावशी किती गोड दिसतेस ग अगं हो इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना तुम्ही गोड म्हणताय इकडे इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना तिकडे आहे का? तिकडे काय ग तिकडे इथे ना. काय झालं ग आता हिने सांगितली की नाही मी कशी दिसते ती. हा आता ही कशी दिसते सांगा नको का? मावशी मी पण गोड दिसते ग गोड दिसते आता ऐक चंद्रासारखा मुकडा हिचा हे खरंच काय ग? पडशील आणि सूर्यासारखं तेज हिच हो ना ग मावशी तिकडे घे. हा, चंद्रासारखा मुकडा हिचा हो ग आणि सूर्यासारखं तेज हिच हा. आणि हरणीसारखी चाल हिची. ए मावशी हळदीसारखी म्हणजे अशी का ग अशी बसणार ना अशी बसणार मग डुकरासारखं कागद बोलणं तुझं. जा, जा. काय गं करायचं यांचं? मी नाही का बाई हिच्या बरोबर सांग ग. चांगला टुकची. अगं हे मावशी, चल ना गं आता उशीर होतो ना आपल्याला. आता तू प्रेमाने सांगतेस म्हणून येते पण ह्याच्यावर आलेच नसते. पण थांबा ग काय ग आता तुला सांगितलं की नाही आता ह्यांना सगळ्यांना पण सांगते बघ अगं हो मावशी, पण सांग असं ना. सांग मी हुकाने सांग. सांग मी उखाणच सांग आता ऐका ऐका हातावर ठेवला कप उपटेल उपटेल. हातावर ठेवला कप कपात ओतली चहा. हातावर ठेवला कप कपात ओतली चहा. त्याच्यावर ठेवली बशी बस आणि मला सोडून बाकी सगळी आहे म्हशी. काय ग हे अगं मस्करी केली जर अशी मावशी एवढी मोठी मस्करी का ग ते जाऊ दे
आता एवढं नटून थटून आणि एवढा 7 शिंगा पण बाजार चाललात की नाही? अगं हो ग. मग घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे का? ए कशाला ग सांगायला? आता नेसलं काय ते दिसतंय मला, हा. पण घेतलं काय सांगितलं पाहिजे. असं म्हणते. हा. ए सांगा ग आपण काय काय घेतलं ते. ए सांग ग. सांगा. अगं मावशी मी दूध आणि चालेल बाजाराला. चल. अगं मावशी मी घेतले दही आणि चालली बघ बाजाराला. मग त्याला जरा खात द्या की. मावशी अगं खात करा. तर मावशी मी तारण चालेल बाजाराला. बघू काय हे आमचं लादाचं झाड आहे. कसं हात गं? लावला की लगेच नाचतं. ए मावशी हे बघा. कसं ग? हे बघा लागलं ग. झालं. तर काय बघ ना ग. मी घेतला दही आणि चालली बघ बाजाराला. चल. मी घेतला दहीचा हलवा आणि चालली बघ बाजाराला. ढवलत जा ढवलत. सगळे ठेवलं ना. अगं मावशी मी घेतलंय ताट आणि चालली बघ बाजाराला. चल जा. ए मावशी मी घेतलाय खवा आणि चालली थेट बाजाराला. हा हिने घेतलाय खवा तुम्ही हवा तर न्यावा नाही तर उद्या बेल. मावशी अगं मी खावा म्हटलं खावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खावाच म्हटलं. काही बक्षीस चाललं आहे. सात्विक रेवाळे अक्षय रेवाळे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच गीतकार गायक सन्माननीय विशाल बेंद्रे गाव कोचरी लांजा खास गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच विजय धुमाळी नवलाई देवीवाडी खास चंद्रासाठी आणि गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच संदीप बाळू धनावडे राहणार कडबुडे रत्नागिरी खास अनिकेत धनावडेसाठी आणि राधेसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच वीरेंद्र जाधव दीक्षा जाधव राहणार चिपळूण खास चंद्रासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच दिवाकर गोठणकर राहणार पावस खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच साईराज रघुवीर आंबरे आराध्या रघुवीर आंबरे खास गवळणीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच करिश्मा गुरव वरची गुरववाडी राहणार दाभोळे खास संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. संस्कृती आणि सार्थक गुरव यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच अजय कलमटे खास बकासूर प्रेमी खास गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच सौ सुगंधा तिर्लोडकर राहणार दादर मुंबई यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आर्यन निवळे राहणार कोल्हापूर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच सुरेश शिवराम कांगणे राहणार देवरूप कांगणेवाडी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. अशोक लांजेकर मुक्काम पोस्ट कलंबट तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी खास संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रमोद रेवाळे भोके रेवाळवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी खास सिंद्रासुरासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच दर्शन रामगडे खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रभाकर गुणाजी राहणार निवळी माळकवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच गजानन होरंबे आमचे मार्गदर्शक गजानन होरंबे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही श्री रवळनाथ रिमिस नमन मंडळ रत्नागिरी लय भारी आभारी आहोत. धन्यवाद. हे पोरेनो काय ग? मी काय म्हणते आता हा सुंदर घाट आता ह्या घाटावर असं गप्प जायचं का ग? काय ग? एखादं गीत घे. असं म्हणते हा मावशी. सुंदर ए पूर्ण मीच म्हणते. हा साथ द्या मला. तुला 7 कमी 8 पण देतो म्हण. बघा ना ग. म्हण, चला म्हण. ग, मी एखादं म्हणते. जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला गगवलनी जाऊ
चला बाजाराला ग गवळणी, जाऊ चला बाजाराला. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, ग गवळणी ग गवळणी, जाऊ चला बाजाराला ग गवळणी, जाऊ चला बाजाराला. जाऊ चला बाजाराला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस चाललं आहे. शैलेश चांदवले, शैलेश चांदवले खास गवळीसाठी 101 रुपये बक्षीस चाललं आहे. आंबेडचा गोंडसबाळ उमेश डावरू खास मावशीसाठी 101 रुपयाचे बक्षीस चाललं आहे. आम्ही नमन मंडळ त्याचे आभार आहोत. तसेच राम जळगावकर खास मावशीसाठी 201 रुपयाचे बक्षीस चाललं आहे. तसेच 6 डिसेंबर रोजी जिथे आमचा कार्यक्रम झाला ते आमचे मित्र विजय धुमाळी खास कोल्हापूरवरून हा कार्यक्रम बघण्यास आलेला आहे. त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्याकडून खास 501 रुपयाचे बक्षीस चाललं आहे. आम्ही नमन मंडळ त्याचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी गिरिधारी कृष्ण मुरारी, मी गिरिधारी कृष्ण मुरारी, आठव्या अवतारी अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला, अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला.
समस्त ब्रह्मांडामध्ये अधर्माचा संचार झाला. पापांचे पर्वत भूमातेला सण म्हणून आले. भगवंताची कृपादृष्टी म्हणून भगवंताच्या 8व्या अवतारी श्रीकृष्ण रूपी भक्त कल्याणासाठी अवतरलो. अधर्माचा नाश करून पापांचा भार नाश केला. ज्या वेळी अधर्म जन्म घेतो त्यावेळी त्याचा समूळ सर्वनाश करण्यासाठी भगवंत समर्थ असतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमानंदे प्रणत कलेक्षनाशाय गोविंदाय नमो नमः. अरे हो, आले माझ्या लक्षात आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना हत्तेर मार पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा आलो. चला जाऊ र घेऊन गाई वासर. 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 देवाने हात मारले ना रे. देव कुठं दिसत नाहीत बुवा. देव हे मेल्या देवांच्या चरणी त्रिवार आशीर्वाद असो. देवानो, एवढ्या घाईघाईने बोलावण्याचं कारण? सवंगड्यांनो, 16,360 रनांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर संपवतो. ठीक आहे देवा, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही येतो. काय म्हणतो? हा, देवांनी सांगितलं 16,360. होय रे. एवढ्या गवळणी अडवायच्या म्हणजे आपल्याला काय झेपण्यातला नाही, तुझ्या झेपणार आहे काय? जमणार ना म्हणजे याला वाईट वाईट ना? वाईट नाही तर काय वाईट मग तुझ्या कोण ओळखीत आहे काय? हे पाहूया. ये. हा, अरे हाय कोण? वाकड्या वाकड्या? त्याला बोलवूया. हा, चालेल. हाक वर बघतो. हा, हा, हाक मार. ए वाकड्या. अरे काय लवकर हाक त्याला. अरे मेल्या, एक कामगिरी आहे, लवकर ये. बोल आलो आलो आलो. हा, लवकर ये, लवकर ये. अलकाल तुदामातुने हाकही मालली. अलवल चाला माझी गायही धुकली. तिला मी थोकतोया, दूध हाय काय बघतोया. अलवल चाला नाही बघ भेटत हाय घालोया. होतय दल 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 उलाट दल 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 उलाट दल 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 होतय दल 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 उलाट दल 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 उलाट दल 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 होतय दल 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 उलाट दल 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 उलाट दल 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 होतय दल 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 उलाट दल 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 उलाट दल 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 दल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस आलं आहे. राज घडशी राहणार राजापूर खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचे काम जे साऊंड मास्टर करत आहेत, त्या साऊंडसाठी उत्कृष्ट साऊंडसाठी दिपराज साऊंड सर्व्हिस, आमचे साऊंड मास्टर दिपराज साऊंड सर्व्हिस यांच्यासाठी शिवज्ञा संदेश कारकर खास साऊंडसाठी 251 रुपयाचे बक्षीस चाललं आहे. आम्ही नमन म्हणून त्याचे आभार आहोत, ऋणी आहोत. तसेच उत्कृष्ट मृदुंगमणी संजय
गवतडे यांच्यासाठी सौ साक्षी सुधीर घाणेकर राणा नरबे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आम्ही नमन म्हणून त्याचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे मेले नो जमला ना मी भाई जमला नाही आता दादा, काय करतोस काय? अरे करतो काय म्हणजे काय अरे मेले नो माझ्या मग फक्त कोणतरी बघताय रे कोण अरे कोण म्हणजे कोण अरे कोण म्हणजे कोण अरे मेला ती म्हातारी अरे हे काय मध्ये बघते आहे चल रे अरे हे काय मध्ये खाल्लं बघते आहे खाल्लं हो काय रे आम्हाला नाही पाहिजे नाही तुला मानव की माझ्या प्रेमात पडले आहे काय पण टाकतो मला वाटलं एक दिवस मोठा विकास करशील, पण असं वाटलं नव्हतं. अरे विकास म्हणजे काय मला पहिला विकास जेवला होता आता बघ मला केवढा हा विकास अरे हे हा जमत होते अरे तुला मला गडबडीत बोलून कसं रे छान छान कामगिरी अरे वा, गडबडीत बोलणं कार म्हणजे काय? काय रे देवाने हाक मारली, देव म्हणाले आपल्या गोकुळाच्या दैवी मटूला जाते, मग काय झालं का त्याचं अडवायचं. तुम्ही आता मारायचं बोलवा आमच्या नाटकात सांगितलं होतं आता तुला. अरे 160360 आहे. होय काय हो. अरे तुला मानो मी कायच करू नका मी त्या थकल्या कवली जरा धीरान घे माझ्या राजा अरे गवले नागवायचं बोलवलंय पण मेल काय तरी युक्ती नको काय अरे त्याच्यासाठी तुला बोलवलं ना माझा तल्लक बुद्धी नको आता आवलं काय माझा दांका या बघ काय दगुड दगुड हा तुला म्हणून इथं ठेवायचा इथं ठेवायचा आणि याच्या पाया पडायचं त्याला पाया पडा नमो 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 करायचं ओम भरती भागवतली तो हा चिंत भाग दम 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 चिंत भाग दम 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 चिंत भाग दम बाय चालो दिलांगे चुप गलादी तबलादी जाऊ दे इताला हेला नो उठ आता जाता वेळ नाही ह्याच्या मागं मी नको आहे तू माझ्या भागा बघा मी काय म्हणतो ह्याच्या मागं नको मग पण दिसू धमाला ग यमुना घाटात धमाला ग यमुना घाटात अगबाई गहरी लपत लपत वाटे अगबाई गहरी लपत लपत वाटे यमुना घाटात धमाला ग यमुना घाटात अगबाई गहरी लपत लपत वाटे अगबाई गहरी लपत लपत वाटे आज खूप उशीर झाला बघ आणि सूर्य अगदी माथ्यावरती आलाय. हे मेल्या ए मावशी अगं मी कोण का भाई एवढं लागल तरी चालू काय मी मथुरेच्या बाजारात चालले. तुला काय करायचंय? जायचं नाही का जायचं नाही? काय म्हणजे काय मी तुला आता मी पलपलीत केला हा? ए पोरीनो हा म्हातारा चावणे दिसतोय बघ. काय गं मावशी मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. अरे तिकडं मिली मी बाण घातलाय पण तुम्ही हात तरी कोण? सांगू हा पण माहिती हा उच्चापती हा सभापती आणि मला तू कोण? मी तुझा पती चावणे म्हातारा मावशी तुझं म्हणणं तरी काय ते सांग आधी. आणि खरं खरं सांग तुम्ही हात तरी कोण? अरे मेली आम्ही कुठं ते वांद तवंगली असं होय. मग तुमचं काम काय आहे ते? तुम्हाला इथं बतायला लागेल एवढंच? ए पोरीनो काय ग बसा गे दमल्यावर बसा. ए, बसूया थोडा वेळ ग मला समजेल का आपल्याला बसा ग बसा बसा आपण पण बसूया. चल. बदलाती बघू बस काय गे लाज बाबा रे सगळ्यात बसल्या थांबायलाच मेले ना मला मी काय म्हणतो आपली कामगिरी वाटत झाले अरे भगवानला पाठवूया चला
ना ग. तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, सोन्याच्या विटेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदीशाळेला. अगं हो राधे, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत ग. त्यांच्यासोबत आपण रासलीला खेळलं ग. हो चालेल पोरीनो. या ग सयानो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेले काही पारितोषिक. रसिक मंडळी, कुमार वेदांत सुधीर घाणेकर राहणार नरबे गोवळकरवाडी यांच्याकडून 201 चं पारितोषिक आलंय. तसेच वैभवी सरवणकर हिचकडून देखील